योजनेमध्ये सिडकोची घरं जी होती ती सामान्य लोकांसाठी द्यावी. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठी माणूस आणि यांना कुठे मराठी, त्याचा रेट 81 लाख. धंदा चालू केला, जमीन तुमची आणि सगळं केलं. तर आमचं म्हणणं त्या बाबतीमध्ये एक बैठक किंवा निर्णय तरी घ्या. ती तशी लोकांचा रिस्पॉन्स नाही, मग कोणतरी मोठा माणूस घेणार आणि मग परत त्याचं हे होण्यापेक्षा आपण तो पॉलिसी निर्णय घ्यावा. सभापती महोदय, अशा पद्धतीचा निर्णय मला असं वाटतं की गृहनिर्माण विभागानं म्हाडाच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे की ज्या ठिकाणी घरं विकली जात नाहीत, मग त्याच्यामध्ये अत्यल्प असेल, अल्पभूधारक असेल, मध्यम असेल किंवा उच्च असेल, याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 25%, 15%, 10%, 30% अशा किमती कमी केल्या आणि त्याच्यानंतर फार मोठा त्याला रिस्पॉन्स मिळाला आहे. तर शशिकांत शिंदे साहेबांनी जी सूचना ही ठिकाणी केलेली आहे ती अतिशय रास्त सूचना आहे आणि त्या बाबतीमध्ये देखील सिडकोला कारवाई करण्याचे निर्देश हे नक्की शासनाकडून दिले जातील. परंतु जी शंका विरोधी पक्षनेत्यांनी शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित केली की याच्यामध्ये पारदर्शकता नाही, म्हणून मी असं सांगितलं की पारदर्शकता ह्याचं सगळं व्हिडिओ शूटिंग आहे. ज्यावेळी आपण कम्प्युटर बाहेर आणतो तेव्हापासून ड्रॉ जोपर्यंत काढला जातो तेव्हापर्यंत सगळं व्हिडिओ शूटिंग असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये आपण माहितीच्या अधिकारामध्ये जरी बघितलं तरी ही पूर्ण जी यंत्रणा आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय पारदर्शकपणानं राबवलेली आहे. परंतु शशिकांत शिंदे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की त्याचे रेट कमी केले पाहिजेत, खरोखरच त्याचे रेट बाजारभावापेक्षा कमी करून ही पुन्हा एकदा म्हाडा पॅटर्न वापरून जर सिडकोनं अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा सोडत केली तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळू शकतो. विरोधी पक्षनेत्यांनी जो कायमस्वरूपी एक प्रश्न विचारला जातो ते म्हणजे मुंबईचे रस्ते. आता मुंबईच्या रस्त्या बाबतीमध्ये 2 टप्प्यामध्ये मुंबईचे रस्ते सुरू आहेत, कॉन्क्रिटीकरण सुरू आहे. हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा सांगितलं, आता देखील अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि 2 टप्प्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या म्हणजे कॉन्क्रीटला तडे गेले असतील, कॉन्क्रीटला अजून काय झालं असेल तर त्याचे देखील दंडात्मक कारवाई त्या कॉन्ट्रॅक्टरांवर केलेली आहे. दुसरा टप्पा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आता काही ठिकाणी कामाची क्वालिटी आणि त्याच्यावर काही शंका उपस्थित केल्या जातात म्हणून IIT मार्फत देखील आपण निरीक्षण करतोय, COEP मार्फत देखील आपण निरीक्षण करतोय. त्याच्यामुळे रस्त्यांची कामं ही कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळं शिंदे साहेब तुम्हाला कदाचित त्याची कल्पना नसेल, परंतु कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळं आता दरवर्षी डांबराची कामं निघणार नाहीत किंवा तिथं खड्ड्यांवर खड्डे भरण्याची संधी कोणाला मिळणार नाही. हे काही लोकांचं दुःख आहे, कारण 2 वर्षानंतर पूर्ण कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर 15-20 वर्ष खड्डेच पडणार नाहीत. त्याच्यामुळे मुंबईकरांना चांगल्या पद्धतीची वाहतुकीची सुविधा व्हावी, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोयीस्कररित्या मुंबईकर प्रवास करावा यासाठी ही यंत्रणा आपण तयार करतोय. शिंदे साहेबांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये विविध कामं नगरपंचायतीमध्ये झालेली आहेत. 100 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत, 134 कोटी रुपयाची झालेली आहेत. तसं त्यांचा प्रश्न देखील होता किंवा लक्षवेधी देखील आहे त्या संदर्भातली. तर माझं त्याच्यामध्ये सभापती महोदय स्पष्ट पद्धतीचं असं म्हणणं आहे की जर अशा पद्धतीची अनियमितता झाली असेल तर त्याची संबंधित यंत्रणेकडनं नक्की आपण चौकशी करू, कोणालाही त्याच्यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही. परंतु त्या नगरपंचायतीमध्ये आताच काहीतरी झालंय असं सांगणं उचित ठरणार नाही. त्याची आपण सविस्तर चौकशी करून त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल, लक्षवेधीवर देखील बोलू, त्याच्यामुळे ते जे काही निष्पन्न होईल त्याच्यासाठी आपण नक्की त्याच्यावर कारवाई करू. प्रवीण दरेकर साहेबांनी देखील मेट्रोच्या बाबतीमध्ये काही प्रश्न या ठिकाणी मांडले. आता मेट्रोचा प्रश्न सभापती महोदय हा एका मेट्रो लाईन पुरता मर्यादित नाहीये. मेट्रोची कामं किती मुंबई महानगरपालिकेमध्ये चालू आहेत, किती MMR रिजनमध्ये चालू आहेत याची देखील सन्माननीय सदस्यांनी माहिती घेतली पाहिजे. मला असं वाटतं की 337.10 किलोमीटरची मेट्रो ही MMR रिजनमध्ये फिरणार आहे. त्याची पाहिजे तर नावं देखील माझ्याकडे आहेत, त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घेत नाही, परंतु नावं देखील माझ्याकडे आहेत. त्याच्यातले 60 किलोमीटर 59 पॉईंट समथिंग ही किलोमीटर मेट्रो सुरू देखील झालेली आहे. आता मेट्रोला उशीर का झाला याच्यावर बोलून शिंदेसाहेब मी राजकीय भाषण करत नाही. कारशेडचं काय झालं, कशामुळे झालं, काय झालं याच्यावर मला अजिबात पडायचं नाही, कारण तुम्हाला देखील माहिती आहे. परंतु शिंदेसाहेब हे बोलणार नाहीत, पण शिंदेसाहेब तुम्हाला देखील माहिती आहे की मेट्रोला उशीर का होतो. पण ते एक कारण झालं. दुसरं कारण त्याचं असं आहे काही NOCs लागतात, सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागते, पर्यावरणाचे दाखले लागतात, CRZच्या परमिशन्स लागतात. तर त्याच्यामुळे काही ठिकाणी हा उशीर होतो. परंतु उशीर झाल्यानंतर त्याच्यावर शंका उत्पन्न जर केली तर मग कारशेडचा विषय पण काढावा लागतो. त्याच्यामुळे कारशेडचा मला काही विषय या ठिकाणी काढायचा नाही. परंतु नगरपालिकेच्या बाबतीमध्ये, महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये, विशेषतः नगरविकासाच्या बाबतीमध्ये
जे काही सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न मांडले होते त्याच्यावर मी प्रामाणिकपणाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. उद्योग विभागावर देखील सभापती महोदय कायमस्वरूपी चर्चा होते, किती प्रकल्प आले, किती प्रकल्प गेले. परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते त्यावेळी खऱ्या अर्थानं डावोसच्या इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झाली आणि तीच परंपरा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी कायम ठेवली. यावेळेचे 15,70,000 कोटीचे MOU हे विक्रमी MOU आहेत आणि त्याची आम्ही 80 ते 85% अंमलबजावणी करणार आहोत. काही लोकांना शंका येते की किती आम्ही त्याची अंमलबजावणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.